नमस्कार मित्रांनो. माझं नाव मकरन आणि मी काम करतो पियानो क्रुझर्सवरती. हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, युजुअली मी असे व्हिडिओ बनवत नाही, बट मला असं वाटलं की हा एक व्हिडिओ बनवावा, की माझे काही मित्र असतील, भाऊ असतील, जे कन्फ्यूज आहेत आपल्या आपल्या करिअरमध्ये, जे विचार करत असतात की 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं. कधी-कधी ते कोणते फील्ड चूज करतात, बट काही कारणास्तव त्यांना त्या फील्डमध्ये सक्सेस मिळत नाही किंवा काही कारणास्तव फीज असेल, काही असेल, काही रिझन असेल, एक्स-वाय-झी रिझन असतील. त्यामुळे त्यांना त्या फील्डमध्ये पुढे जाता येत नाही. तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. मी पण माझ्या करिअरमध्ये 12th नंतर खूप कन्फ्यूज होतो. ग्रॅज्युएशन नंतर खूप कन्फ्यूज होतो. काय करू? छोटी-मोठी कामं किंवा काही झालं कॉल सेंटर वगैरे करून असं वाटायचं की ठीक आहे काहीतरी भेटेल करिअर. फोकस नव्हता. फोकस होतं तर कळत नव्हतं की एक्झॅक्टली मला काय करायचंय? कोणतं करिअर चूज करायचंय? ठीक. तर असं करता-करता कॉल सेंटरमधून हळू मग मी ते सांगितलं क्रूझ शिपवरती कामाला आलो मी. आणि बॅक ऑफ हाऊस जर कोणाला माहिती असेल तर तिकडून स्टार्ट केलं. हळू-हळू रेस्टॉरंट मग तिथून आता रिसेप्शनमध्ये आलो मी. आणि ह्याच्या पुढे मला आता कळालं, की माझं करियर काय आहे किंवा मला पुढे काय करायचं आहे लाईफमध्ये, आयुष्यात माझा गोल काय आहे? आणि त्या गोलवर मी हे 4 वर्ष झाली काम करत आलो आणि हळू ते गोल माझे सक्सेस होत चाललेत. माझी जी चेकलिस्ट आहे ती ठीक होत चालली आहे. आणि मी खूप ग्रेटफुल आहे त्यासाठी. तर हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे, की लाईफमध्ये तुम्ही जर कन्फ्यूज असाल किंवा तुम्ही कोणता डिसिजन घेतला आणि त्यामध्ये तुम्हाला पुढे जाता येत नाहीये किंवा पर्टिक्युलर तुमचा जो बोलतात ना गोल आहे लाईफचा तो होत नाहीये किंवा त्या दिशेमध्ये गाडी तुमची जात नाहीये. टेन्शन नका घेऊ मित्रांनो. लाईफमध्ये तुमचा काही करण्याचा हेतू जो असेल ना, तो पूर्ण होणारच होणार. फक्त रिझन इतकाच आहे, की मे बी जो फील्ड तुम्ही चूज केला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस नाही मिळाली, म्हणजे याचा अर्थ असा आहे, की काही ना काही वेगळी गोष्ट तुमच्यासाठी वेट करते. फक्त तुम्हाला त्यासाठी काम करायचंय आणि ते काम कसं, की एक हॉनेस्ट राहावा आपल्या कामाबद्दल. जे काही काम करताय तुम्ही किंवा जसं काही लाईफमध्ये चालू आहे त्याबद्दल हॉनेस्ट राहा, हार्ड करत राहा आणि एक ना एक दिवस तुम्हाला तुमचा करियर नक्की भेटेल. मी लिहून देतो. एक ना एक दिवस तुम्ही सक्सेसफुल नक्कीच व्हाल आणि असं असेल ना ते अनएक्सपेक्टेड असेल. म्हणजे बोलतात ना बिलीव्ह इन डेस्टिनी. तुमची डेस्टिनी तुम्हाला नसेल माहिती मे बी स्टार्टिंगमध्ये काय आहे. बट डेस्टिनीमध्ये सगळ्यांच्या सक्सेस लिहिलेलं आहे. इट्स जस्ट एवढं की थोडासा बिलीव्ह ठेवा स्वतःवरती. खचू नका. नाही झालं कोणत्या फील्डमध्ये कोणती गोष्ट तुम्ही ठरवली नाही झालं, ठीक आहे, इट्स फाईन. तुम्ही ट्राय करा दुसऱ्या गोष्टीसाठी. इव्हन मी पण कधीच ठरवलं नव्हतं मी इथे ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करेल किंवा क्रूज शिपवरती पण येईल. इव्हन माझ्यासारखे खूप माझं तर काही स्टोरी नाही, बट माझ्यासारखे खूप अजून असे मित्र असतील, मैत्रिणी असतील, भाऊ-बहीण असतील, ज्यांनी खूप बोलतात ना स्वप्न होते, पण त्या फील्डमध्ये नाही झाले. बट आज कुठे ना कुठे ते कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये खूप सक्सेस एक अचीव्हमेंट घेऊन बसलेले आहेत आणि त्यावर काम करतात आणि खूप हॅपी आहेत आपल्या लाईफमध्ये. तर मी तुम्हाला तेच बोलतो कन्फ्यूज नका होऊ, कधीच डिमोटिव्हेट नका होऊ कोणत्याच गोष्टीला. डिमोटिव्हेट झाले म्हणजे तुम्ही जे फ्युचरमध्ये करणार आहात त्यावर तुमचं लक्ष नाही जाणार. फक्त एवढंच मोटिव्हेटेड राहा, लोकांना मोटिव्हेटेड ठेवा आजूबाजूच्या आणि जे लाईफमध्ये करायचं ना त्यावर फोकस राहा. भले नाही झालं अनसक्सेसफुल नो प्रॉब्लेम, नो वरीज. होईल. एक ना एक दिवस नक्की बिलीव्ह इन युअरसेल्फ. बाय. थँक यू.